गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि अनेक पोर्टल्सवर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कर्नाटकमध्ये 7,000 विद्यार्थ्यांना HIV ची लागण झाली असा दावा केला जात आहे. या बातमीची चर्चा केवळ कर्नाटक पुरती मर्यादित राहिली नाही, तर देशभरात सुरू झाली आहे. विशेषतः दिल्लीतील अलीकडील युवकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बातमीला वेगळेच राजकीय रंग दिले जाऊ लागलेत. पण खरोखरच 7,000 विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह आढळले आहेत का, की या आकडेवारीचा चुकीचा अर्थ लावला आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे HIV नेमका कसा पसरतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. जुलै 2026च्या शेवटी काही माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या की 18 ते 25 वयोगटातील सुमारे 7,000 तरुण आणि विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. काहींनी याचा संबंध युवकांच्या जीवनशैलीशी जोडला, तर काहींनी थेट राजकारण सुरू केलं. मात्र या दाव्यांमागचं वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. ही माहिती राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आणि कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंध संस्था यांच्या उपलब्ध आकडेवारीच्या संदर्भातून चर्चेत आली. कर्नाटकमध्ये अभियांत्रिकी पदवी आणि इतर महाविद्यालयांमध्ये HIV संदर्भात जनजागृती, समुपदेशन आणि तपासणी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर काही माध्यमांनी या मोहिमेशी संबंधित आकडेवारीचा अर्थ 7,000 विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह असा लावला. KSAPS ने स्पष्ट केलं की आमच्याकडे विद्यार्थी अशी स्वतंत्र आकडेवारी ठेवली जात नाही. म्हणजेच HIV बाधित व्यक्तींची नोंद विद्यार्थी, गृहिणी, कर्मचारी किंवा व्यावसायिक अशा वेगळ्या वर्गवारीत केली जात नाही. तसंच सरकारने हेही स्पष्ट केलं की महाविद्यालयांमध्ये HIV चाचणी सक्तीची करण्यात आलेली नाही. यामुळे 7,000 विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह हा दावा तंतोतंत बरोबर नसल्याचं स्पष्ट होतं. याचा अर्थ परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे असंही नाही. अधिकृत आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार कर्नाटकमध्ये 18 ते 35 वयोगटातील HIV बाधितांची संख्या वाढत असल्याची नोंद आहे. याशिवाय अंदाजे 54 ते 56 हजार लोकांना स्वतःलाच HIV ची लागण झाल्याची माहिती नसू शकते, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. म्हणूनच सरकारने मोठ्या प्रमाणावर जनजागृती, समुपदेशन आणि तपासणी मोहिमा सुरू केल्या आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते काही महत्त्वाची कारणे आहेत, ते आता पाहूयात. असुरक्षित लैंगिक संबंध, संरक्षणाचा वापर न करणे, अनोळखी व्यक्तींशी असुरक्षित शारीरिक संबंध, डेटिंग ऍप्सद्वारे वाढलेले संपर्क, अंमली पदार्थ घेताना एकाच सुई किंवा सिरिंजचा वापर, वेळेवर HIV चाचणी न करणं ही कारणं केवळ एका राज्यापुरती मर्यादित नाहीत. संपूर्ण देशात जनजागृतीची गरज आहे. HIV म्हणजे असा विषाणू जो आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. उपचार न घेतल्यास शरीराची प्रतिकार शक्ती कमी होत जाते आणि साधे संसर्गजन्य देखील गंभीर स्वरूप धारण करू शकतात. आज मात्र परिस्थिती पूर्वीसारखी नाही. योग्य वेळी तपासणी, नियमित औषधोपचार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे HIV असलेली व्यक्तीही अनेक वर्ष सामान्य आयुष्य जगू शकते. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार असल्यामुळे या आकडेवारीवर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी युवकांच्या वर्तनाशी या प्रकरणाचा संबंध जोडला, तर काहींनी दिल्लीतील अलीकडील आंदोलनाचा संदर्भ देत संपूर्ण पिढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण वस्तुस्थिती अशी आहे की कोणत्याही एका पिढीला किंवा एका राज्याला दोष देणं योग्य नाही. आरोग्याचा विषय हा राजकारणाचा नाही, तर जनजागृतीचा विषय आहे. या संपूर्ण प्रकरणातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली म्हणजे 7,000 विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह असा दावा अधिकृतपणे सिद्ध झालेला नाही. दुसरी म्हणजे कर्नाटकमध्ये आणि देशात HIV बाबत जनजागृती, तपासणी आणि उपचारांची गरज अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे. वेळेवर चाचणी, सुरक्षित वर्तन आणि योग्य माहिती यामुळे HIV वर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहिती जाणून घेणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं? सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा बातम्यांवर लगेच विश्वास ठेवावा की आधी तथ्य तपासून पाहावं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच तथ्याधारित व विश्लेषणात्मक व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह. धन्यवाद.